तो चंद्रयान 3 पेक्षा जास्त आल्याची माहिती समोर आहे. चंद्रयान 3 ला जो खर्च होता त्याच्या 12 पट जास्त मिसिंग लिंकचा खर्च आहे. काय सांगाल एकंदरीत? त्यांना विचारा ना, मुख्यमंत्र्यांना विचारा. ते काल म्हणत होते महाराष्ट्राला बदनाम करून. अरे तुम्ही तर उत्तर द्या. तुम्हीच म्हणता ना 7,000 कोटी खर्च झाले 13 किलोमीटरच्या मिसिंग लिंकला. आता जर ही गोष्ट आहे की चंद्रयान जे हे सोडलं आपलं हा चंद्रयान टीम, त्याचं मला त्यातली पूर्ण माहित नाही. मी तसं काय बोलणं बरोबर आहे, तुम्ही सांगताय त्यावरनं सांगतोय. तर एवढा खर्च जर समजा 13 किलोमीटरला जर 7,000 कोटी लागत असतील, तर मला असं वाटतं 7,000 कोटीमध्ये राज्यातल्या 4 जिल्ह्यामध्ये मोठा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करता आला असता. आणि ते 6 महिन्यापूर्वी उद्घाटन केले, पाठ थोपटून घेतले, त्यातल्या तिथले जे इंजिनियर होते त्यांच्या पाठ थोपटले तुम्ही, आणि पहिल्या पावसात त्यांनी निसर्गाने तुमची पोल फुलून टाकली. आणि ह्याची चर्चा अख्ख्या देशभर आहे. म्हणजे आतापर्यंत तिकडे याच्यामध्ये युपी मध्ये सगळं पडत होतं, हे ते झालं. आता महाराष्ट्रात होते आणि ते तिकडे चर्चा करतात आहेत. म्हणजे आम्ही एकेकाळी युपी बिहारची चर्चा करत होतो, आता युपी बिहार महाराष्ट्राची चर्चा करते. याची निदान लाज तरी ह्या लोकांना वाटायला हवी. महाविकास आघाडीच्या काळात खरं तर या प्रकल्पाचं प्रोजेक्ट जे ते साईन झालं होतं. हो. ते काय असेल, कोस्टल असेल, त्यावेळेला ते साईज झालं होतं. आणि त्यावेळेला 7,000 कोटी लागणार नव्हते. तेव्हा 7,000 कोटी लागणार नव्हते. पण 56% इंचवाले सगळे बसलेले आहेत. 56% यांना द्यावं लागतं असं कंत्राटदार म्हणतात आहेत. मी नाही म्हणत आहे, माझा आरोप नाही. कंत्राटदार या राज्यामध्ये उपोषणाला बसतात आहेत, त्यांचे पैसे दिले जात नाही. म्हणजे इतकं घाणेरडं, इतकं हा महाराष्ट्र इतका नासवलाय या लोकांनी की त्याचं खरोखर लाज वाटते. 4 वर्ष सातत्यानं याच्यासाठी निधी जो आहे तो वाढलेला आहे. मग इन्फ्रामॅन ज्या प्रकारे स्वतःला बोललं जात होतं त्याकडे तुम्ही कसं? नाही, इन्फ्रामॅन 56% प्लस करून इन्फ्रामॅन जर असतील तर त्यांना आता सलामच करायला हवा. तर आपण पाहतो या ठिकाणी मिसिंग लिंक मध्ये जो प्रकल्प आहे त्याचा जो खर्च हा वाढलेला आहे आणि त्यावरती संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला नेत्यांच्या पाहायला मिळत आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसे, मी वैभव पाटील, मुंबई.